डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळली। एकनाथ शिंदेंबरोबर अजित पवारही नाराज असल्याची जोरदार चर्चा। फुले सिनेमाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा फुले विरुद्ध फडणवीस असा वाद होईल। सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। फुले विरोधक शक्तींची आंबेडकरांनी हात मिळवणी केल्याचाही आरोप। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर दिल्याचाही दावा। ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला। अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात। दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण। काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही? पंतप्रधान मोदींचा सवाल। काँग्रेसनं आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवल्याची टीका। मोदींनी आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणले? काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। मोदी फक्त बोलतात, अंमलात आणत नसल्याची टीका। भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता। आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नावे चर्चेत। भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक। मुंबईकरांना दिलासा। वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे। यापुढे कोणतीही कारवाई होणार नाही, पालिकेचं आश्वासन। नागपूरच्या 580 बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक। शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या। 580 बोगस शिक्षक 5 वर्ष घेत होते बिनबोभाट पगार। पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई। अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी। मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज। सलमानची कार बॉम्ब न उडवून देण्याची धमकी। घराबाहेर सुरक्षा वाढवली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती। राज्यपालांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।